BN महान्यूज. पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, मेवण्याच्या मदतीने पतीचा खून. उगाव येथील बेपत्ता युवक प्रकरणाचा धक्कादायक उलगडा. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील उगाव येथे बेपत्ता झालेल्या युवकाच्या प्रकरणाचा पोलिसांनी थरारक उलगडा केला असून पत्नीने प्रियकरासोबत संगनमत करून पतीचा खून केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या गुन्ह्यात सहभागी असलेल्या 7 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार उगाव येथील रहिवासी शादाब रज्जाक तांबोळी वय 30 हा 18 फेब्रुवारी 2024 रोजी अचानक बेपत्ता झाला होता. कुटुंबियांनी शोध घेतल्यानंतरही तो सापडत नसल्याने निफाड पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली होती. या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान 22 फेब्रुवारी रोजी चांदवड तालुक्यातील परसूल गावाजवळील परसुली चिंचोली नदीच्या पुलाखाली पाण्यात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेहाची अवस्था पाहून हा खून असल्याचा संशय पोलिसांना आला, कारण मृतदेहाचे दोन्ही हात नायलॉनच्या दोरीने घट्ट बांधलेले होते. तोंडाला कपडा बांधलेला होता आणि कमरेला तसेच मांडीला डंबेल्स बार बांधून मृतदेह नदीत फेकण्यात आला होता. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरू केला असता हा मृतदेह उगाव येथील बेपत्ता युवक शादाब तांबोळी याचाच असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अधिक गतीने सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली. मयत शादाब तांबोळी याची पत्नी मुस्कान तांबोळी हिचे ऋषभ मनोज वर्मा या तरुणाशी प्रेमसंबंध असल्याचे समोर आले. दोघांना एकमेकांशी लग्न करायचे होते, मात्र शादाब हा त्यांच्या मार्गातील अडथळा ठरत असल्याने त्याला संपवण्याचा कट रचण्यात आला. यासाठी मुस्कान तांबोळी, तिचा प्रियकर ऋषभ वर्मा आणि इतर साठीदारांनी योजना आखली. सोन्याच्या दागिन्यांच्या व्यवहाराचा बहाणा करून शादाबला मनमाड मालेगाव रोडवरील एका बंद पडलेल्या पोल्ट्री फार्मवर बोलावण्यात आले. तेथे आरोपींनी त्याचे हातपाय बांधून त्याचा गळा आवळून खून केला. खून केल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपींनी मृतदेहाला डंबेल्स बार बांधले आणि चांदवड निफाड रोडवरील परसूल परिसरातील नदीत फेकून दिले, जेणेकरून मृतदेह नदीत बुडून राहील आणि गुन्हा उघड होणार नाही. मात्र पोलिसांच्या सतर्क तपासामुळे हा संपूर्ण कट उघडकीस आला. या प्रकरणात पोलिसांनी मुस्कान तांबोळी, ऋषभ वर्मा, शाहरुख शेख, युवराज थोरात, सलीम शेख, आर्यन जिनवाल आणि शेख एजाज अशा 7 आरोपींना अटक केली आहे. नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, चांदवड पोलीस यांनी संयुक्तपणे तपास करत हा खळबळजनक गुन्हा उघडकीस आणला. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या पथकाकडून सुरू असून या गुन्ह्यात आणखी कोणी सहभागी आहे का याचा देखील शोध घेतला जात आहे. ही घटना समोर आल्यानंतर उगाव परिसरात मोठी खळबळ उडाली असून पत्नीने प्रियकरासोबत कट रचून पतीचा खून केल्याच्या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. BN महान्यूज, सटाणा.